हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण सराव संच 6.1 करणार आहोत. हे करण्याआधी सराव संच मी तुम्हाला काही याचे बेसिक सांगतो, ते तुम्ही लक्षात ठेवा. आता आपल्याला माहिती आहे, समजा हा वर्तुळ आहे. मधातल्या भागाला याला केंद्रबिंदू म्हणतात. केंद्रबिंदू हे तर माहितीच आहे आपल्याला. वर्तुळ केंद्र किंवा केंद्रबिंदू म्हणतात. वर्तुळ केंद्रातून कोणत्याही एका भागावर जर आपण रेष काढली, वर्तुळावर कुठे पण काढली, तर याला आपण काय म्हणतो? त्रिज्या. आणि त्रिज्येला आपण इंग्रजीतल्या आर ह्या लेटरनं दर्शवतो. त्याच्यानंतर जर वर्तुळावर असं आपण जर एखादी रेष काढली, ठीक आहे, जी मध्यबिंदूतून जात नाही, ठीक आहे, तर याला आपण जीवा म्हणतो. वर्तुळावर दोन जागी वेगवेगळ्या ठिकाणी ती मिळते, ठीक आहे. दोन जागी, दोन बिंदूमध्ये वर्तुळावर, कोणत्या पण वर्तुळावर दोन जागी हे झालं तर त्याला आपण जीवा म्हणतो. ती अशी असू शकते, मधातून गेलं तरी असू शकते. आता तिसरी गोष्ट आहे, आपल्याला व्यास माहित पाहिजे. व्यास काय? पहा, ही जीवा जी आहे वर्तुळावर दोन जागी स्पर्श करते, तर ती जर वर्तुळ केंद्रातून जात असेल, वर्तुळाच्या केंद्रातून जात असेल, तर त्याला व्यास म्हणतो. व्यासला आपण डी म्हणतो. व्यासला आपण काय म्हणतो? डी म्हणतो. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा की समजा जीवा जर 4 असेल तर हा व्यास असतो 8, ठीक आहे. म्हणजे याच्या डबल असते. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, समजा वर्तुळ केंद्रातून याच्यावर आपण लंब टाकला. लंब म्हणजे बरोबर 90 डिग्रीचा, ठीक आहे, 90 डिग्रीचा. तर याला दुभागतो. दुभागतो म्हणजे काय? समजा ही रेषा पूर्ण 6ची, तर मग ही 3ची 3ची होऊन जाते, ठीक आहे. 3ची 3ची होऊन जाते. एवढं लक्षात ठेवा. ह्या गोष्टी एवढ्या लक्षात ठेवा. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब त्या जीवेला दुभागतो, म्हणजे अर्धा अर्धा बरोबर प्रमाणात. समजा हे 10च असेल तर इथं 5 5 करतो. समजा हे 20 असेल पूर्ण रेष जीवा, तर हे 10 10चं अंतर होते. एवढं लक्षात ठेवा. चला आपण प्रत्यक्ष प्रश्नाकडे सुरुवात करू. प्रश्न आहे, वर्तुळ केंद्र ओ पासून वर्तुळ, आता आपण एक वर्तुळ काढून घेऊ आणि त्याचं केंद्र आहे ओ, ठीक आहे. त्याचं केंद्र आहे ओ, ठीक आहे. आता आकृतीमध्ये आपल्याला एक्झॅक्टली येणार नाही, कारण आपण हाताने काढलेली. जीवा ए बी, जीवा ही समजा ही जीवा आहे, ह्या जीवेला नाव दिलेलं आहे त्यांनी ए बी. जीवा ए बी ची लांबी किती आहे? ही आहे 12, ठीक आहे. ही किती टोटल? 12, ठीक आहे. तर वर्तुळाचा व्यास काढायचा आपल्याला. वर्तुळाचा व्यास काढायचा. याचं अंतर आहे ओ आणि याचं अंतर आहे, याला लंब टाकलेला आहे, ठीक आहे, लंब टाकलेला आहे. आणि हे जे अंतर आहे ते 8चं आहे, ठीक आहे. कितीचं आहे? 8चं आहे. आणि हे 12 आहे. आणि जर जीवून जर एबीला सॉरी वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब काय करतो? हा जीवेला दुभागतो. तर म्हणजे दुभागतो म्हणजे हे 12 आहे, तर 12 आहे तर इकडचं 6 होते आणि इकडचं 6 होतं. आणि हे लंब असल्यामुळं इकडे कुठेतरी काटकोन आपण तयार करायचा. ह्या साईडला करायचा, नाही तर ह्या साईडला. आता मी ह्या साईडला केलेला आहे. याला जोडून घ्यायचं. आता बघा, पायथागोरसमध्ये आपल्याला ही जीव त्रिज्या काढता येईल, याची त्रिज्या काढता येईल. त्रिज्या झालं की त्रिज्येच्या डबल काय राहते? त्याचा व्यास असतो. आपल्याला व्यास विचारलेला आहे. पहिले आपल्याला त्रिज्या काढावं लागेल. पहा, ही 6 आहे, हे 8 आहे. हे काटकोन त्रिकोण आहे. हे ऑटोमॅटिकली आपल्याला काढता येईल. याला आपल्याला काहीतरी नाव द्यावं लागेल. इथं आपण नाव देऊ का? एम, ठीक आहे. आपल्याला उत्तर करायचं. ओ केंद्र असलेल्या, आता आपल्याला ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची जीवा ए बी आहे. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची जीवा ए बी आहे, ठीक आहे. आणि आपल्याला बिंदू एम घ्यायचा. बिंदू एम असा घ्या की ए एम बी, म्हणजे ए आणि बी च्या मध्ये एम असलं पाहिजे, ठीक आहे. आता आपण हे पाहिलं की हे लंब टाकलेलं आहे, ओके. हे एम ओ एम अंतर आहे. वर्तुळ, आता आपण हे लिहूया, ठीक आहे. ओ एम
परपेंडिक्युलर रेख OM लिहा, रेख OM परपेंडिक्युलर रेख AB. ठीक आहे. आता आपल्याला हे सहा दाखवायचं. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. जीवेला दुभागतो म्हणजे AM आणि BM एकसारखे झाले. AM बरोबर BM आणि ते झालं 1/2. AB जी एवढी आहे त्याच्या 1/2. आपल्याला माहिती आहे 1/2 AB चं अंतर आहे 12. मग आपल्याला BM जी आलेली BM किंवा AM ते आपल्याला 6 सेंटीमीटर आपल्याला सेमी आपल्याला आले. ठीक आहे. हे 6 आहे. हे आपल्याला अंतर दिलेलं आहे. OM दिलेलं आहे आपल्याला 8. ओके. वर्तुळा केंद्रापासून जीवेचं अंतर हे 8. ठीक आहे. थोडं किचकट वाटत असेल, पूर्ण तुम्ही प्रॅक्टिस सेट केल्यावर तुम्हाला सोपंच वाटेल हे. आता आपल्याला पाहिजे त्रिकोण कोणता त्रिकोण OMB मध्ये. ओके. अँगल हा M चा अँगल 90चा. अँगल M बरोबर 90 डिग्री. पायथागोरस प्रमेयानुसार पायथागोरस प्रमेयानुसार हा कर्ण आहे OB वर्ग बरोबर AM वर्ग प्लस MB वर्ग. OB चा वर्ग बरोबर OM चा वर्ग प्लस OB चा वर्ग. OM आपल्याला माहिती नाही. ठीक आहे. OB माहिती नाही. OM माहिती आहे 8 चा वर्ग. पहा OM हे 8 आहे आणि हे 6 आहे. 8 चा वर्ग बरोबर प्लस 6 चा वर्ग. OB चा वर्ग. OB चा वर्ग बरोबर हे 8 चा वर्ग येते 64. 6 चा वर्ग येते 36. ह्या दोघांची बेरीज केली की येते 100. OB चा वर्ग बरोबर. आता वर्गमूळ जर घेतले, वर्गमूळ घेऊन OB च्या वर्गाच्या जागी OBच राहते. हा 100 कशाचा वर्ग आहे तर 100 10चा वर्ग आहे. म्हणजे आपल्याला OB भेटलेली. OB हे 10. ती वर्तुळाची त्रिज्या आहे. OB बरोबर 10. OB बरोबर R आहे. OB बरोबर R बरोबर 10. व्यास बरोबर काय असणार? व्यास D बरोबर असणार 2 गुणिले R. 2 गुणिले 10. 2 गुणिले 10 उत्तर येते 20. त्याच्यामुळं वर्तुळाचा व्यास जो आहे तो 20 सेमी आपल्याला दाखवायचा. ठीक आहे. अशा प्रकारे आपण थोडंसं किचकट आहे पण सगळे प्रश्न केल्यावर तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट महत्वाचा प्रॅक्टिस सेट आहे तो सहज कळेल. दुसरा प्रश्न. आपला दुसरा प्रश्न आहे एका वर्तुळाचा व्यास 26 सेमी आहे असून जीवेची लांबी 24 सेंटीमीटर आहे. तर त्या जीवेच्या वर्तुळ केंद्रापासून अंतर काढायचं आपल्याला. तर पहिले आपण प्रश्न समजू काय काय विचारलं त्यांनी काय काय नाही ते पाहू. पहा नावं काहीच नाही दिलं. व्यास काय राहतो पहा वर्तुळाच्या मधातून जो जातो तो व्यास राहतो. हा 26 दिला. हा 26 दिलेला आहे व्यास आणि जीवेची लांबी दिली पहा इथून ही जीवा झाली त्याची लांबी दिली 24. आता नावं काहीच नाही दिली. मग आपण वर्तुळ केंद्राला नाव O देऊ, याला PQ देऊ. इथून एवढं जे अंतर आहे वर्तुळ केंद्रात आपल्याला काय सांगितलं जीवेचे वर्तुळ केंद्रापासून म्हणजे जीवेचे वर्तुळ केंद्रापासून हे अंतर विचारलं. ठीक आहे. हे इथून एवढं 26 दिलेलं आहे. इथून एवढं किती दिलेलं आहे 26. व्यास दिलेला आहे 26. व्यास 26 असेल तर इथून एवढी ही त्रिज्या किती असणार आहे? ही त्रिज्या असणार आहे 13. ठीक आहे. आणि हे 24 दिलेलं आहे. हे 24 दिलेलं आहे टोटल. तर मग हे किती असणार आहे 12. हे 12 असणार हे 12. ते आपल्याला दाखवायचं आहे प्रत्येक गोष्ट. आणि आपल्याला पहा हे जर त्रिज्या 13 असेल तर इथलची पण त्रिज्या किती असणार 13च असणार.
चला, आपल्याला याचं अंतर काढायचं आहे. आपण याला नाव देऊ तर आपण आता दिलं तसं देऊ तर ए बी नाव देऊ आणि इथे यम नाव देऊ. ठीक आहे. जसं आपण आत्ता केलं तर, आणि हे ओ बी आपल्याला जसा तसं करायचं, म्हणजे आपल्याला पुढे जाऊन अवघड जात नाही. समजा वो वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळात ची जीवा ए बी आहे. वर्तुळाची जीवा काय आहे? ए बी आहे. व व्यास पी क्यू आहे. व्यास काय आहे? पी क्यू आहे. ठीक आहे. तुम्ही याला वाढवलं तर इथं पण व्यास होऊ शकतो हा, पण मी वेगळा व्यास घेतला. ठीक आहे. आता आपल्याला त्रिज्या काढायची. त्रिज्या आपल्याला ही त्रिज्या कन्सिडर करू. ओ बी बरोबर त्रिज्या ओ बी बरोबर आर बरोबर काय असणार? ह्या डीच्या अर्धी असणार, डी भागिले 2. आता डी आपलं आहे 26 भागिले 2 म्हणजे आपला आर आलेला आहे. आर ची व्हॅल्यू आपल्याला 13 सेंटीमीटर आपल्याला आलेली. आता वर्तुळाची जीवा जी आहे, वर्तुळाची जीवा ए बी ही कितीची आहे? 24 आहे. सॉरी, हे 24 आहे, हे 13 आलेलं आहे. आणि ओ एम परपेंडिक्युलर ए बी, ओ एम परपेंडिक्युलर जीवा ए बी, जीवा ए बी याला रेख म्हणा किंवा रेषा म्हणा. ठीक आहे. वर्तुळ केंद्रातून हे वाक्य लिहावंच लागते. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेला दुभागतो. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. ह्या सिद्धांतावरच सगळं आहे. तर त्याच्यामुळे ए एम आणि एम बी, ए एम मी प्रत्येक प्रश्नामध्ये हेच लिहिणार आहे. 6.1 आणि 6.2 असाच आहे. त्यामुळं तुम्ही याचं पद्धतशीर तेवढे प्रश्न केले की तुम्हाला सगळं समजूनच जाईल. बरोबर 1/2 ए बी म्हणजे 1/2 गुणिले 24 म्हणजेच आपला आलेला 12. म्हणजे आपल्याला एम बी जे आलेला एम बी बरोबर 12. आता आपण हा त्रिकोण जर पाहिला, कोणता? ओ एम बी. पहा, ओ एम बी आपण आता जसं केलं तसंच केलं, काटकोन त्रिकोण आहे. ठीक आहे. त्रिकोण ओ एम बी मध्ये अँगल एम बरोबर 90 डिग्री पायथागोरस प्रमेयानुसार, ओ बी चा वर्ग बरोबर, हा ओ बी चा वर्ग बरोबर ओ एम आणि एम बी चा वर्ग, ओ एम चा वर्ग प्लस एम बी चा वर्ग. तर आपल्याला 13चा वर्ग बरोबर, आपल्याला ओ एम माहिती नाही आणि हे आपल्याला आहे एम बी आहे 12चा वर्ग. हे 13चा वर्ग इथे 169, ओ एम चा वर्ग माहिती नाही, हे 12चा वर्ग 144. हे प्लस बेरीजेच्या इकडे जाऊन वजा बाकीचे होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे वजा बाकी केलं तर उत्तर ते 25 बरोबर ओ एम चा वर्ग. आता वर्गमूळ जर घेतला आपण, ओ एम बरोबर काय येणार याचं वर्गमूळ घेतलं तर 25 कशाचा वर्ग आहे? 5चा वर्ग. मग आपल्याला आलेलं आहे वर्तुळ केंद्रापासून जीवेचं अंतर हे आलेलं आहे 5. आपल्याला उत्तर लिहायचं. वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर 5 सेमी हे असं आपलं उत्तर शेवटी लिहायचं. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा. आपण आता तिसरा प्रश्न पाहू.
इथे आपल्याला तिसऱ्या प्रश्नामध्ये दिले आहे, वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर 30 सेमी असून, म्हणजे ह्याचं जे अंतर आहे वर्तुळ केंद्रापासून जीवेचं अंतर आहे ते 30 सेमी आहे. वर्तुळाची त्रिज्या 34 आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे ही वर्तुळाची त्रिज्या आहे, ही किती आहे 34 सेमी आहे, 34 आहे. तर जीवेची लांबी काढायची, ह्या जीवेची लांबी काढायची. आता इथे कुठल्याही प्रकारचे नावं नाही दिली, त्याच्यामुळे आपण पहिले नावं देऊ. वर्तुळाला केंद्राला ओ नाव देऊ, जीवेला ए बी नाव देऊ, आणि ही लंब आहे याला आपण नाव देतो जसं नॉर्मल नाव देतो त्याचं एम नाव आपण तसं देऊ. तर आपल्याला एवढी एम बी ही रेष आपल्याला उत्तर भेटून जाईल. हे जेवढं असेल त्याच्या डबल हे असते ए बी, हे की नाही, हे अर्ध आहे आणि हे पूर्ण आहे, आपल्याला सहज काढता येईल उत्तर. तर चला आपण उत्तराकडे वळू. तिथं उत्तर, तो केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात रेख ए बी ही जीवा आहे. ही ए बी काय आहे, त्याची जीवा आहे. वो केंद्र आहे, ओ बी ए बी जीवा आहे. आपल्याला आता लिहायचं आहे जे जे आपण दिलेलं आहे ओ एम बरोबर आपल्याला 30 दिलेला आहे, आणि ओ बी आपल्याला माहिती आहे 34 आहे. ठीक आहे. आता आपण पायथागोरस प्रमेयानुसार आपल्याला माहिती आहे त्रिकोण ओ एम बी मध्ये, त्रिकोण ओ एम बी मध्ये अँगल हा एम जो आहे तो 90 अंशाचा आहे. हा 90 अंशाचा असल्यामुळे पायथागोरस प्रमेयानुसार ओ बी वर्ग बरोबर ओ एम चा वर्ग आणि ओ बी चा वर्ग. आपण पहा नावं तिन्ही प्रश्नामध्ये सेमच घेतलेले आहेत, तिन्ही प्रश्नामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला उत्तर काय अवघड जाण्याची शक्यता नसायला हवं. हे 34 चा वर्ग बरोबर हा 30 चा वर्ग प्लस ओ बी नाही, ह्या ओ बी चा वर्ग, ओ एम चा वर्ग, एम बी चा वर्ग, एम बी चा वर्ग आपल्याला जसा तसा ठेवायचा आहे. 34 चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. 34 चा वर्ग आपल्याला माहितच आहे 34 गुणिले 34, 34 गुणिले 34 आपल्याला इथं काढू आपण. 34 गुणिले 34, 16 हाताला 1, 12 ने 1 13, 12 हाताला 1, 9 1 10, 6 5 1 1, म्हणजे 1056 आलेला आहे. तर 30 चा वर्ग येते 900, एम बी चा वर्ग आपल्याला माहिती नाही. आता हे 900 इकडे जातील, 1156 वजा 900 बरोबर काय ना, हे प्लसचे इकडे मायनस झाले, एम बी चा वर्ग. हे केलं 256 येते. ठीक आहे, याच्यातून हे वजा केलं 256 येते, एम बी चा वर्ग. आता वर्गमूळ घेऊ. हा कशाचा वर्ग आहे, हा 256 14चा वर्ग आहे, 14चा नाही 16चा वर्ग आहे. कशाचा आहे, 16चा वर्ग. एम बी बरोबर, म्हणून हे काय झालं, एम बी बरोबर झालेलं, एम बी बरोबर 16 झालेला. आता आपल्याला माहिती आहे वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेला दुभागतो. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, म्हणून एम बी इक्वल्स टू, हे एम बी इक्वल्स टू 1/2 ए बी, 1/2 ए बी, हे आपल्याला माहिती आहे, आपण नेहमी लिहितो. आता एम बी माहिती आहे आपल्याला 16 बरोबर 1/2 ए बी, हे दोन भागाकाराच्या इकडे गुणाकाराला जातील ए बी. आता हे दोन गुणाकार केला यात 32 येते, म्हणजे हे ए बी 32 आलं. हे ए बी 32 आहे, म्हणजे वर्तुळाची जीवा किती असणार, 32 सेमी आहे, असं आपल्याला
उत्तर लिहायचं. काय अवघड नाही, व्यवस्थितपणे आपण हे सगळं लिहिलं. स्क्रीनशॉट काढायची तर स्क्रीनशॉट काढून घ्या. हे सुरुवातीचं आहे आणि हे शेवटचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. प्रश्नामध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या पहा. ओ केंद्र आहे. ठीक आहे. आपण आकृती काढून घेऊच. आपल्याला माहिती कशी काढायची आता. ही त्रिज्या आहे त्याची. वर्तुळाची त्रिज्या काय म्हणतात त्यांना, 41 आहे. म्हणजे याचं किती आहे, 41 आहे. वर्तुळाची जीवा पी क्यू आहे. मग ही जीवा आहे, ही पी क्यू आहे जीवा. पी क्यू ची लांबी आहे, ह्या जीवेची लांबी 80 सेंटीमीटर. तर वर्तुळ केंद्रापासून पी क्यू चे अंतर, म्हणजे या केंद्रापासून पी क्यू चे अंतर आपल्याला काढायचे आहे. याचं अंतर काढायचं आपल्याला. ठीक आहे. हे अंतर किती आहे ते काढायचं आहे. तर आपण इथे नाव नाही तर यम नाव देऊ. जसं की आपण नेहमी देतो, नेहमीप्रमाणे यमच नाव देऊ. इथे नाव दिलं नव्हतं. तर आपण सुरू करू. वर्तुळ केंद्र ओ असलेल्या वर्तुळात रेख पी क्यू ही जीव आहे. पी क्यू ही काय आहे, जीव आहे. ठीक आहे. रेख ओ एम, ही रेख ओ एम, आपण ओ घेतलेला ओ एम परपेंडिक्युलर, रेख ओ एम परपेंडिक्युलर जीवा, ह्या जीवेवर परपेंडिक्युलर आहे, म्हणजे लंब आहे. या जीवेवर लंब जीवा पी क्यू. ठीक आहे. असं आपल्याला सांगायचं आहे. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब आपल्याला माहिती आहे. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेला दुभागतो. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. आपल्याला हे अंतर काढायचं. हे 40 80 माहिती आहे आपल्याला, हे पण 40 आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं करून दाखवावं लागतं. ठीक आहे. शॉर्टकटमध्ये आपण काही लिहू शकत नाही. एम क्यू बरोबर 1/2 पी क्यू, म्हणजे 1/2 गुणिले 80, म्हणजे आपल्याला एम क्यू किती आलं, एम क्यू आलं आपल्याला 40. ठीक आहे. एवढं एम क्यू आपल्याला आलं 40. आता त्रिकोण ओ एम क्यू मध्ये आपल्याला एम जे आहे 90चा आहे माहिती आहे आपल्याला. त्रिकोण ओ एम क्यू मध्ये कोण एम बरोबर आहे 90. पायथागोरस प्रमेयानुसार ठीक आहे. पायथागोरस प्रमेयानुसार काय आहे, ओ क्यू चा वर्ग बरोबर ओ एम चा वर्ग आणि एम क्यू चा वर्ग. ओ क्यू चा वर्ग बरोबर ओ एम चा वर्ग प्लस एम क्यू चा वर्ग. हे आपल्याला माहिती आहे. ओ क्यू चा वर्ग, ओ क्यू चा वर्ग आहे म्हणजे 41 चा वर्ग. हे 41 आहे, हे 40 आहे. आपल्याला ओ एम काढायचा आहे. 41 चा वर्ग बरोबर ओ एम चा वर्ग आणि हे 40 चा वर्ग. आता 41 गुणिले 41, 41 चा वर्ग आपल्याला माहिती आहे 1681. 41 गुणिले 41 करा. ओ एम चा वर्ग आणि 40 चा वर्ग आहे. 40 गुणिले 40 केले तर 1600. आता हे 1600 प्लसचे इकडे जाऊन होतील मायनसचे. वजाबाकी केली तर उत्तर येते 81. आता वर्गमूळ घेतले. 81 वर्ग आहे 9चा आणि ओ एम च्या वर्गाचा की आपल्याला ओ एम असले यायचा. म्हणजे वर्तुळ हे किती आलं 9, म्हणजेच वर्तुळ केंद्रापासून जीवेचं अंतर आपल्याला 9 सेंटीमीटर आहे असं सांगायचं आहे. म्हणून शेवटी एक वाक्य लिहायचं. वर्तुळ केंद्रापासून जीवेचे अंतर 9 सेमी
आहे असं आपल्याला शेवटी उत्तर द्यायचं. ठीक आहे. तर चौथा प्रश्न झाला. आता पाचवा प्रश्न आपण पाहू. पाचव्या प्रश्नामध्ये सांगितलं आकृती 6.9 या 6.9 मध्ये ओ केंद्र असलेली दोन वर्तुळे आहेत. ओ केंद्र असलेली एक छोटं वर्तुळ आहे, एक मोठं वर्तुळ आहे. मोठ्या वर्तुळाची जीवा आहे ए बी, याची जीवा आहे ए बी, आणि लहान वर्तुळात बिंदू पी व बिंदू क्यू ला छेदते. बिंदू पी आणि क्यू ला छेदते. म्हणजे लहान वर्तुळाची जी जीवा आहे ती काय आहे, ओ क्यू आहे. तर सिद्ध करायचं आपल्याला, सिद्ध करायचं ए पी आणि बी क्यू हे बरोबर आहे दाखवायचं आपल्याला. ठीक आहे. अतिशय सोपं आहे, काय अवघड नाही. व्यवस्थित आपण समजून करू. ओ केंद्र असलेली दोन वर्तुळे आहेत. हे जे दिले आहे तेच मी लिहितो. वर्तुळे आहेत. मोठ्या वर्तुळाची जीवा मोठ्या वर्तुळाची जीवा ए बी आहे. तर लहान वर्तुळाची जीवा पी क्यू आहे. ठीक आहे. हे आपलं पक्षामध्ये लिहायचं आपल्याला. ठीक आहे. पक्ष. ठीक आहे. आता आपल्याला माहीतच आहे की साध्य करायचं आपल्याला. साध्य सिद्ध करा. काय ए पी बरोबर पी क्यू. सिद्धता आपल्याला माहिती आहे. आता वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब काय करतो. आता हे छोट्या वर्तुळात जर पाहिलं आपण तर पी एम इक्वल्स टू एम क्यू. पहा मी इथं वर्तुळ काढतो. ठीक आहे, नाही तर तुम्हाला कळणार नाही. एकामध्ये एक आहे. हे पी एम काढलं आपण, इथून एवढंच काढू. तर पी एम आणि पी क्यू आणि हा एम आहे. ठीक आहे. हे पी एम बरोबर एम क्यू आपल्याला उत्तर आलेलं आहे. पी एम बरोबर एम क्यू आपण ह्या छोट्या वर्तुळातच पाहतो. ठीक आहे. ह्या छोट्या वर्तुळात पाहिलं. आता आपण त्याचप्रमाणे मोठ्या वर्तुळात पाहू. हे आपलं आलेलं आहे, याला नंबर 1 देऊता. ठीक आहे, याला नंबर 1 देऊता. ठीक आहे. हा छोटा वर्तुळ आहे, मधातला वर्तुळ आहे. याच्यातला आपल्याला माहित आहे पी एम बरोबर एम क्यू येणार, कारण ह्या लंब टाकल्यामुळे हे काय होतं, दुभागल्या जातं. त्याचप्रमाणे मोठ्या वर्तुळात आता मोठा वर्तुळ जर आपण मोठा वर्तुळ पाहिला, इथं ए आहे, इथं बी आहे, आणि हा ओ केंद्र असलेला, आणि इथं काय आहे, एम आहे. ठीक आहे. तेच रूल आहे, मी पुन्हा पुन्हा लिहित नाही कन्फ्युजन होण्यासाठी. हे लिहून टाकू. हे ओ एम परपेंडिक्युलर ए बी. ठीक आहे. म्हणून ए एम बरोबर काय झालं, ए एम बरोबर एम बी झालेला आहे. आता ए एम च्या जागी आपण काय लिहू शकतो. पहा, ए एम इथंच छोटा वर्तुळ पण आहे, इथंच छोटा वर्तुळ आहे की नाही. पहा, ए पी आणि पी एम लिहू शकतो आपण. ए पी आणि पी एम थोडं खाली करतो. आता ए एम च्या जागी ए पी आणि पी एम लिहू शकतो. एम च्या जागी ए पी प्लस पी एम, आणि एम बी च्या जागी काय लिहू शकतो, एम क्यू क्यू बी. एम क्यू
प्लस क्यू बी लिहू शकतो. म्हणजे इथून एवढं आणि इथून एवढं अंतर लिहू शकतो. आणि आपल्याला माहित आहे पी एम बरोबर एम क्यू. या पी एमच्या जागी आपण काय लिहू शकतो, एम क्यू लिहू शकतो. पी एम बरोबर काय आहे, एम क्यू. ए पी बरोबर एम क्यू प्लस क्यू बी. एक वरून आपण काय केलं, ह्या पी एमच्या जागी आपण एवढा बदल केलेला आहे. ठीक आहे. आता जर आपण पाहिलं हे एम क्यू इकडे नेले, ए पी बरोबर एम क्यू प्लस क्यू बी मायनस हे प्लसचे इकडे एम क्यू मायनसमध्ये नेले, एम क्यू कट झाले, हे प्लसचे मायनसचे, ए पी बरोबर काय झालं, क्यू बी झालं. ठीक आहे. आणि तेच आपल्याला साध्य करायचं होतं, आपण ते साध्य केलं, म्हणून साध्य झाले. ठीक आहे. आपल्याला जे विचारलं होतं ते आपण साध्य करून दाखवलं. चल पुढचं प्रॅक्टिस सेट घेऊत आपण. पुढचा प्रश्न एक राहिलेला आहे, तो पण घेऊत आपण. आपला पुढचा प्रश्न आहे, सिद्ध करा वर्तुळाचा व्यास जर वर्तुळाच्या दोन जीवांना दुभागत असेल तर त्या जीवा परस्परांना समांतर असतात. म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे, आता हा वर्तुळ मी काढला, थोडा व्यवस्थित आला नसेल, हाताने काढलेला आहे. हा वर्तुळाचा व्यास झाला. दुभागतो म्हणजे काय माहिती आहे ना, आपल्या दुभागतो म्हणजे याला परस्परांना दुभागतो. म्हणजे जर दुभागत असेल तर आपल्याला माहित आहे, दुभागत असेल तर इथं 90-90चा कोन तयार होतो. हा 90-90चा कोन तयार झाला तर आपल्याला सहज सांगता येते की ह्या दोन रेषा समांतर आहे. तर मग आपण इथे काही गोष्टी लिहून घेऊ, कारण ते नाव काही दिलेली नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला सगळं उत्तरामध्ये लिहावं लागलं. उत्तर वर्तुळ केंद्र ओ असलेल्या वर्तुळात केंद्र पक्ष लिहायचा. वर्तुळ केंद्र ओ असलेल्या वर्तुळात ए बी हा व्यास आहे. ए बी हा व्यास आहे. हा ए आणि ही बी हा व्यास आहे. व्यास. ठीक आहे. व्यास काय असतो, वर्तुळाच्या केंद्रातून आरपार जातो. त्याच्यानंतर आपल्याला सांगू आपण रेख ए बी व याला नाव देऊ सी डी आणि याला नाव देऊ, याला ओ नाव देऊ आपण, हे पी क्यू नाव देऊ. ठीक आहे. हे सी डी व रेख सी डी व रेख पी क्यू ह्या जीवा आहेत. ह्या जीवा आहेत, हे दिलेलं आहे. आणि ह्या जीवाला काय करते, हे व्यास आपण इथे नाव देऊ एम आणि एन मध्ये दुभागते. व्यास हा जीवांना एम व एन या ठिकाणी दुभागतो. एम एन तर हे 90-90चे तयार झालेले, एवढे लक्षात ठेवा. आपल्याला साध्य करायचं, साध्य जीवा ही सी डी लंब जीवा है पी क्यू, या दोन जीवा परस्परांना समांतर आहे आपल्याला दाखवायचं आहे. आता आपण सिद्धता करू. सिद्धता सिद्ध करताना आपण हे जे दिलेले आहे ते आपण एकदा वापस पुन्हा लिहू सगळ्या गोष्टी. वर्तुळाचा नाही तर आपण हे काय लिहू नाहीत. आपल्याला माहिती आहे ओ एम परपेंडिक्युलर सी डी, हे आपल्याला माहिती आहे. ओ एम परपेंडिक्युलर सी डी, कारण वर्तुळाचा व्यास आहे तो दोन्ही जीवांना दुभागतो. नाही तर लिहून घ्या, वर्तुळाचा व्यास हा व्यास ए बी हा जीवा
सी डी व पी क्यू ला दुभागतो. दुभागतो म्हणजे हे 90-90 झाले, हे बरोबर झाले. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला सी एम बरोबर सी डी आणि पी एन बरोबर एन क्यू हे झालेलं. आता ह्या एवढ्या गोष्टीचं काही तेवढी गरज नाही आपल्याला, पण तरी पण आपण लिहून घेतलेलं. ठीक आहे, हे दुभागतो म्हणजे हे 90चा दाखवायचे आहे, 90-90चे दाखवायचे, फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं. वर्तुळ केंद्र ओ एम परपेंडिक्युलर सी डी आणि ओ एन परपेंडिक्युलर पी क्यू. हे परपेंडिक्युलर आहे, आपल्याला दाखवायचं वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. जर हे दुभागत असेल तर म्हणजे हे लंबच असतील, हे की नाही, हे लंब असतात. ठीक आहे, हे ब्रॅकेटमध्ये साईडला लिहिलं तरी चालते. ठीक आहे, तर म्हणून आपल्याला अँगल सी एम ओ किंवा CON पण लिहू शकता, बरोबर 90 डिग्री. त्याचप्रमाणे अँगल PNO पण 90 डिग्री. आता हे दोन्ही बघितलं, हे दोन्ही अंतर कोण आहेत आणि ह्या दोघांची जर बेरीज पाहिली आपण, अँगल CMO प्लस अँगल PNO बरोबर काय येणार, हे 90 प्लस 90 डिग्री येणार आहे की 90 प्लस 90 म्हणजे 180 येतात. आता हे अंतर कोणाची जोडी आहे. ठीक आहे, अंतर कोण आहेत आणि ते त्या दोघांची बेरीज किती आहे, 180. जर अंतर कोणाची बेरीज जर 180 होत असेल, म्हणजेच पूरक होत असतील, तर ते काय असतात, त्या रेषा समांतर असतात. जर अंतर कोण एकमेकांना पूरक असतील तर त्या रेषा एकमेकांना समांतर असतात. तुम्हाला इथे एखादं वाक्य लिहायचं तर लिहा, रेख ए बी, नाही आपण इथे वरी आधीच लिहिलं त्याच्यामुळे लिहायची गरज नाही. म्हणून सी डी समांतर रेषा, समांतर जीवा सी डी. आपण बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या आहेत, त्याच्यामुळे डबल पुन्हा जास्त लिहायची गरज नाही. ठीक आहे, थोडं किचकट आहे, तुम्ही 2-3 वेळेस सॉल्व्ह करा, तुम्हाला सहज कळेल. जीवा सी डी समांतर जीवा पी क्यू आपण सिद्ध करून दाखवलं. ठीक आहे, थोडंसं सांगितलं की पुन्हा याला 2-3 वेळेस सॉल्व्ह करा, तुम्हाला सहज उत्तर कळेल. उत्तर काय अवघड नाही आहे, फक्त थोडंसं प्रॅक्टिस लागते. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.